ओके. धन्यवाद सर्वांचं सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. एक दमदार आयोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मागचा सामना प्रेक्षणीय अविस्मरणीय सामना आपल्याला पाहायला मिळतो जो आपण सर्वांनी बघितला आणि त्यामध्ये विजय मिळवला मोहकिंग संघाने सुपर ओव्हर मध्ये. आघाडीचे दोन फलंदाज गणेश शिरसाट सर आणि दुसऱ्या बाजूला आपण किरण पाटील यांना पाहतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये किशोर तपासे या ठिकाणी टाकतायत. बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि तिथे जितू पाटोळे चेंडूच्या खाली पोहोचणार आहेत आणि जितू पाटोळे यांना माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आहे आणि गणेश शिरसाट सर यांना मात्र माघारी जावं लागणार आहे. स्वस्तात बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. महत्वाची विकेट इथे मिळताना आपण पाहतोय गणेश शिरसाट सर यांना माघारी जावं लागतंय. मोठी विकेट झाली आहे गणेश शिरसाट यांच्या रूपामध्ये आणि मुसळगाव इंडियन संघाला बसलेला एक मोठा धक्का देखील आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर तपासे जबरदस्त सुरुवात इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळत आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये संघाला एक ब्रेक थ्रू देखील मिळून देत आहेत आणि मोठी विकेट गणेश शिरसाट सर यांची या ठिकाणी मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय सागर सोनवणे अर्थात जॉन टी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक बाद एक अशी धावसंख्या इथून पुढे धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण या स्पर्धेमध्ये आता चुरशीच्या लढती होतील. इथून पुढे आता सर्वच सामने रंगतदार होतील यात मात्र शंका नाहीये. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हरला बॉलला खेळला, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होताना बघायला मिळालं. मिळते एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पर्व 7 आपल्याला पाहायला मिळतंय. आज 11वा दिवस. आज सुपर 8च्या लढती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळत आहेत. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर होता. लाईन अँड लेंथ खूप चांगली बघायला मिळाली. फलंदाजाला सोडून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावी ते मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेला आहे. धावफलकावर 2 धावा, एक फलंदाज बाद आहे. किरण पाटील यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सागर सोनवणे. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते आणि बॉल निघालाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. बॉल मात्र सीमारेषा पार निघून जाईल आणि मिळतोय एक पहिला चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिला चौकार इथे मिळालाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 6 धावा, एक फलंदाज बाद, एक चौकार आला आणि तो खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे चौकार मिळालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेसचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरचा होता. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला आहेत. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि तिथे निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज धावबाद आहेत की आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत ते मात्र पाहिलं जाईल. पाहूयात निर्णय काय असेल. निर्णयाची प्रतीक्षा आहे आणि फलंदाज नाबाद असतील. आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. मिळत आहेत धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर 8 धावा. ऑनलाईन स्कोरर म्हणून आमच्यासोबत सन्माननीय हेमंत शिंदे सर देखील या ठिकाणी जॉईन झाले. सर आपलं स्वागत. 1 ओव्हर नंतर 1 बाद 8 धावा.
शुभम तांबे ओव्हर नंबर 2 साठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे किशोर तपासे यांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आहे. सागर सोनवणे आपल्याला स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळतात. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंटला बॉलला खेळून काढले. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. एक धाव पूर्ण झाली आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला किती महत्व आहे हे मागच्या सामन्यामध्ये बघायला मिळालं. मागच्या सामन्यामध्ये एका धावेला सोन्याचा भाव आला होता. एक चेंडू एकवर सुपर ओव्हर देखील जाताना पाहायला मिळाले होते, परंतु तिथे एक धाव पूर्ण केली आणि मोह किंग्स या संघानं तिथे एक ऐतिहासिक विजय मिळवला. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर देखील आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली आहे. अनेक विक्रम इथे होताना पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये मागच्या सामन्यामध्ये बरीचशी रंगतता पाहायला मिळाली आणि आज जर आपण पाहिलं ना तर आज प्रत्येक सामना हा उत्कट होणार आहे, रोमहर्षक होणार आहे, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. एक बाद 9 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलं. एक टप्पा घेत चेंडू निघून जाईल, सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि इथे मिळतोय एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. चौकार इथे आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती आहेत. शुभम तांबे गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर किरण पाटील. याही वेळेस बॉलला हवा दिली आहे. हवाई हल्ला याही वेळेस चढवलाय आणि यावेळेसचा बॉल देखील बाहेरून आणावा लागणार आहे, कारण किरण पाटीलचा एक दमदार षटकार येतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्याचा आढावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. एक चौकार एक षटकार आलाय. धावसंख्या वाढली. धावफलकावर 19 धावा. किरण पाटील जबरदस्त बॅटिंग करतायत, प्रभावित करतायत या महत्वपूर्ण मॅच मध्ये, कारण जबाबदारी आहे. शॉर्ट बॉलचा याही वेळेस वापर करण्यात आला होता. फलंदाज चुकले, यष्टीरक्षक चुकले आणि बॉल निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. वाईट +4. एकूण धावा मिळतील 5. पंचवटी 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकावर 24 धावा आपण पाहतोय. वाईट +4. एकूण 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. या चुका टाळाव्या लागणार आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्हाला एक मोठी विकेट मिळाली आहे. त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करण्याची एक संधी होती, परंतु तिथून पुढे किरण पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सागर सोनवणे चांगली बॅटिंग करतायत. थोडासा प्रेशर जो आहे तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट बॉलचा यावेळेस वापर करण्यात आलाय. बॉल हवेत आहे आणि तिथे गोलंदाज पोहोचले होते. झेल होऊ शकलेला नाहीये. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. अवघड झेल तुम्हाला आज सोपे करायचे, कारण सामन्याचं महत्व देखील तेवढंच आहे. आज तुम्हाला जर टॉप 4 मध्ये जायचंय तर चुका टाळायच्या. आज टॉप 4 मध्ये जायचं तर एखादा चमत्कार करावा लागेल. आज टॉप 4 मध्ये जायचं तर अविश्वसनीय झेल तुम्हाला पकडावे लागतील, जे अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलेत. अभिनाना भावसार यांनी पकडलेला एक अप्रतिम झेल या स्पर्धेतला तो एक सर्वोत्तम झेल असू शकतो. एक बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर. स्ट्रायकर एंडकडे सागर सोनवणे यांना आपण बघू शकता. ओव्हर नंबर 2 सुरू आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी शुभम तांबे यांना आपण पाहू शकता. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं. कॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. एकच धाव तिथे मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 26 धावा धावफलकावरती आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग एक शानदार दमदार आयोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा, शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात. अगदी वेळेवर सामने सुरू होतात. प्रत्येक सामना 8 षटकांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. या स्पर्धेत आयोजकांनी जे नियम घालून दिलेत त्या नियमांना अनुसरून संघ खेळताना दिसतात. त्यामुळे शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख नक्कीच केला जातोय. एक बाद 26 धावा. ओव्हर नंबर 2 अंतिम टप्प्यामध्ये आहे. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत खेळलाय. यावेळेसचा फटका थोडासा मिसटाईम आहे का ते पाहायचंय, परंतु जेवढा पाहिजे होता, जेवढी लांबी पाहिजे होती तेवढी जर मिळाली आहे. हा बॉल निघून गेलाय. काऊ कॉर्नर, सीमारेषा पार.
मिळतोय षटकार. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 बाद 32 धावा. 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. इथे जर विजय साध्य करायचा आहे तर तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं राहणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने खेळ होताना देखील पाहायला मिळतोय. प्रतिषटक 16च्या सरासरीनं संघ आता खेळतोय. अर्थात 2 ओव्हर नंतर 32 धावा झाल्या. मागच्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा आल्या शुभम तांबे यांच्या विरोधामध्ये. परंतु इथे काय घडेल, इथून पुढे कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर जितू पाटोळे येत एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्यावर आता सर्वांच्या नजरा असतील या मॅच मध्ये. आणि पाहूयात त्यांच्या 6 चेंडूंमध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर इनकडे आपण सागर सोनवणे यांना पाहतोय. पुढे टाकलेला बॉल तितका चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना तिथे आहेत क्षेत्ररक्षक, परंतु फिल्डिंग खराब होतीये. याही वेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल आणि हा भाग्यशाली चौकार इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराने एकंदर धावसंख्या 36 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्याच बॉलवर एक चौकार आला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपल्याला दिसतंय. चांगला बॉल इथे देखील चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा नाहीये तिथे प्रयत्न. 1च्या मदतीने धावत संख्येमध्ये होणारा बदल आपण पाहतोय. चुका सुधाराव्या लागतील कारण एखादी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे देखील घेऊन जाऊ शकते. एक विशाल जहाज बुडवण्यासाठी फक्त एक छोटंसं छिद्र हे मात्र त्या ठिकाणी विशाल जहाज बुडवू शकतं. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी चूक मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. चांगला बॉल पुढे टाकला. याही वेळेस तिसरा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर धाव नाहीये. परंतु तीनही चेंडूंचा विचार जर आपण केला तर तीनही चेंडू पुढे टाकले होते. तीनही चेंडू फुलर लेंथवर टाकले होते जे फलंदाजाला रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेले नाहीत. परंतु तिसरा चेंडू त्यामध्ये कारगर ठरला. कमी गतीने टाकलेला बॉल कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळला. बॅकवर्ड पॉईंटला बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक कव्हरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चांगली फिल्डिंग देखील तिथे पाहायला मिळाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली 39 आकड्यावर. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा एक सदाबहार आयोजन तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. आपल्या सर्वांची आवडती, आपल्या सर्वांची मानाची स्पर्धा म्हणून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग कडे पाहिले जातं. यावर्षी 12 दिवस हा क्रिकेटचा थरार आपण पाहिला. यावर्षी 12 दिवस आपल्याला क्रिकेटची मेजबानी होती आणि 12 दिवस आपण या स्पर्धेचा आनंद घेणार. आज 11वा दिवस. धावसंख्या 39 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू असताना पुढे टाकलेला याही वेळेस चांगला बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव आली आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 40 आकड्यावर. स्वप्नो का शहर म्हणजेच आपलं सिन्नर आणि आज तीच मानाची स्पर्धा, स्वप्नातली स्पर्धा आपण बघतोय. अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी इथे दंडित केले गोलंदाजाला. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 41 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आज जे 8 संघ खेळतायत ना त्या 8ही संघांनी या स्पर्धेमध्ये संघर्ष केला. लीग मॅचेस जर आपण पाहिल्या तर अनेक संघ पडले, अनेक संघांना ठेस लागली, परंतु परत एकदा उठून उभे राहिले आणि या स्पर्धेमध्ये टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचले. आज सुपर 8च्या लढती पाहायला मिळतात. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाकडे, परंतु परत एकदा वाईटची इथे घोषणा करण्यात आली. परंतु मला वाटतं गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी कपिले सर आपल्याला पाहायला मिळतात. तर मुख्य पंच म्हणून आपण दीपकजी बेळगावकर यांना पाहतोय. दुसऱ्या बाजूला गणेशजी जगताप सर यांना पाहतोय. नव्या निर्णय काय असेल आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच योग्य निर्णय पोहोचवला जाईल.
तर निर्णय आला इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. गणित गुरु निमगाव संघाने जो रिव्ह्यू घेतला तो अयशस्वी ठरला, त्यामुळे या इनिंग मध्ये त्यांना आता रिव्ह्यू घेता येणार नाहीये. धावसंख्या 42 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक बाद 42 धावा धावफलकावरती आहे. रिक्वायर्ड माफ करा, करंट रन रेट जर आपण बघितला ना तो 15च्या जवळपास गेलेला आहे आणि 15च्या सरासरीला जर धावसंख्या सुरू राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 118 पर्यंत जाऊ शकतो. 118 ते 120 पर्यंत. यावेळेस चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं फंबल जरूर झाले परंतु त्याचं रूपांतर 2 मध्ये होणार नाहीये. रिटर्न चांगला आलाय. एकच धाव आली. ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या मुसळगाव इंडियन्स 1 बाद 43. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 43 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं राहिलं परंतु दुसरं आणि तिसरं षटक फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा देऊन गेलं. तिथे धावा बनवल्या फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 3 ओव्हर नंतर जाऊन पोहोचले 43 आकड्यावर. इथून पुढे अजून आपण जर पाहिले ना तर 5 षटकांचा खेळ बाकी राहिला. या 5 षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील प्रतिकार करावा लागणार आहे. प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. टीट फॉर टॅट या पद्धतीने ते खेळ करावा लागणार आहे. किशोर तपासे यांना आपण पाहतोय ज्यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्यांना मिळाली होती आणि इथे दुसऱ्या षटकामध्ये देखील किशोर तपासे निर्धाव चेंडूने आता सुरुवात करताना पाहायला मिळत आहे. पुढे टाकला होता वाईड यॉर्करचा प्रयत्न. जो चेंडू इथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कारगर ठरतो त्याचा वापर इथे करण्यात आला आणि निर्धाव चेंडूची नोंद देखील केली जाणार आहे. मला वाटतंय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यूची मागणी होते. या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. परत एकदा जाऊयात स्वप्नीलजी कपिले सरांकडे. तिसरा निर्णय काय असेल ते मात्र पाहिलं जाईल. तर निर्णय आलेला आहे इट्स अ व्हाईट बॉल. फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो यशस्वी ठरलाय आणि पंचांनी देखील आपला निर्णय मागे घेतलाय. 1 ने धावसंख्या पुढे जाईल 44 आकड्यावर. चौथं षटक सुरू असताना ओहो यावेळेस सगळा वेगळा प्रयत्न करण्यात आला होता सागर सोनवणे यांच्या माध्यमातून परंतु तिथे यशस्वी झालेले नाहीयेत. परंतु प्रयत्न तर करावे लागणार आहेत. इथे धावा बनवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जाईल. धावा बनवण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्याचा वापर केला जाईल. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे अनेक फटके तुम्हाला बघायला मिळतील जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने बघायला मिळतात. अगदी तोच प्रयत्न करण्यात आला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. बॉल हवेत खेळलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड पकडलाय झेल. विकेटचं पतन होतंय. सागर सोनवणे यांना माघारी जावं लागतंय. धक्का क्रमांक 2 आली आहे दुसरी विकेट आणि ती दुसरी विकेट मिळवली आहे किशोर तपासे यांनीच. 2 विकेट त्यांना मिळाल्या. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. झेल पकडणाऱ्या खेळाडूचं नाव एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एचटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एचटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने
एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय आणि ड्रिंक्ससाठी झंडी सौजन्य दिलेला आहे सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सतीशजी नेहे साहेब आणि एनर्जी ड्रिंकसाठी झंडी सौजन्य दिलेला आहे NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC यांचं विशेष आभार. 3.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 44. 2 फलंदाज बाद झालेत. सागर सोनवणे नुकतेच बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी नवनाथ माळी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु किशोर तपास यांचं कौतुक करावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी करतायत. वाह, कमालीचा बॉल. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगामध्ये निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. वेग तर आहेच, परंतु त्यासोबत लाईन अँड लेन देखील खूप चांगली बघायला मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजांची जी शैली असते, गोलंदाजीमध्ये जे कौशल्य असतात, त्या कौशल्याचा वापर करत तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी होताना आपण पाहतोय. 2 बाद 44. लोवर फुल टॉस. इथे आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेणारा चेंडू गलीमध्ये अडवला जातोय. मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल 45 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत किशोर तपासे यांनी आणि धावा दिल्या फक्त 10. 2 विकेट देखील त्यांना मिळालेले आहेत. काटकसर जी असते ना गोलंदाजीमध्ये ती पाहायला मिळते. चांगला बॉल. ओव्हरचा खेळ इथे होईल समाप्त. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या आणि त्यातली एक बॅटच्या साह्याने आली, एक व्हाईट बॉल आणि एक विकेट देखील या ओव्हरमध्ये आली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 45. 2 फलंदाज बाद. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. सिन्नर तालुक्याचा विश्वचषक आपल्याला बघायला मिळतोय आणि आज जर तुम्ही पाहिलं तर या स्पर्धेची चर्चा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होताना पाहायला मिळते. आज सुपर 8च्या लढती आपण पाहतोय. सामना क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर मुसळगाव इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला गणित गुरु निमगाव या 2 संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. तोच थरार जो 6 वर्षापूर्वी पाहिला, तोच थरार, तोच जल्लोष, तीच झुंज, याची देही, याची डोळ आपण बघतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये. 4 ओव्हर नंतर धावफलकावर 45 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू होतंय आणि 5वं षटक टाकण्यासाठी प्रदीप जाधव यांना आमंत्रित करण्यात आले. प्रदीप जाधव यांचा पहिलाच बॉल खराब होता. नवनाथ माळीनं बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फटक्याचा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. क्रिकेट भूमीचे शूरा, मी पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय गणित गुरु निमगाव हे नाव. STPL मध्ये पदार्पण करीत आहे. पहिल्याच बॉलवर प्रदीप जाधव यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. नवनाथ माळी यांनी षटकार खेळलेला आहे. त्यावेळेस देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहेत. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग. जितू पाटोळे तिथे आहेत. चांगला रिटर्न बघायला मिळाला. माफ करा, गणेश लोंढे तिथे आहेत आणि दरम्यानच्या कालावधीत मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 51 धावा. मुसळगाव इंडियन्स. बोला सर. रिटर्न क्रीज चेक करायचं. यस, तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. स्वप्नील जे कपिले सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या 52 झाली आहे. मुसळगाव इंडियन संघाने 50 ओलांडली आहे. 52 धावा धावफलकावर. मुसळगाव इंडियन्सच्या विरुद्ध आज सुनील शेळके देखील इन ऍक्शन खेळताना दिसत आहेत. आज त्यांच्यावरती देखील नजरा असतील. तर दोन्ही संघांचा विचार जर केला तर मुसळगाव इंडियन्स
व्हाईस चेअरमन श्री मुसळेश्वर पतसंस्था मुसळगाव SS एंटरप्राइजेसच्या सन्माननीय सुदाम भाऊ शिरसाट, साई किरण बिल्डिंग मटेरियल सप्लायर मुसळगाव सन्माननीय अनिल भाऊ शिरसाट आणि हॉटेल गुलमोहरचे संचालक सन्माननीय अमोलजी शिंदे. तर निर्णय आलाय नो बॉल, नो +1, धावा मिळत आहेत 2, धावसंख्या देखील वाढली आहे 53 आणि त्याचबरोबर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. लॉफ्ट केलाय फ्री हिटच्या बॉलवर, बिग हिट तर केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक झेल पकडतायत, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बाद नसणार आहेत. मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 54. किट पार्टनर मुसळगाव इंडियन संघाचे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था म्हणजे सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस सन्माननीय कैलासजी शिरसाट हे मुसळगाव इंडियन संघाचे किट पार्टनर आहेत. 2 बाद 54 झाल्यात. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. प्रदीप जाधव चांगला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक, मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्येमध्ये बदल होईल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर चांगलं पुनरागमन करण्यात आलं. 1च्या मदतीने धावसंख्या 55 आकड्यावर जाताना आपल्याला दिसते आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. याही वेळेस लोवर फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटने याही बॉलला खेळलं, लॉंग ऑन मध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपण पाहू शकता. 56 धावा धावफलकावरती बनवल्यात. 2 फलंदाज जरी बाद झाले असले परंतु मैदानामध्ये किरण पाटील आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ माळी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस देखील आडव्या बॅटने बॉलला खेळले, बॉल हवेत आहे. उंची आणि लांबी दोन्ही कमी होते आणि तिथे क्षेत्ररक्षकाला देखील एक संधी होती परंतु झेल सुटताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले केले, मिळते तिथे 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. क्षेत्ररक्षणामधल्या त्रुटी तुम्हाला सुधाराव्या लागणार आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा महत्वाचा अंग आहे, महत्वाचा घटक आहे, त्याकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. 2 बाद 58, 5वं षटक सुरू असताना सरळ बॅटने बॉलला खेळलं, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, 1 बाउन्स कलेक्शन केले जाते तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावर आपण जाऊयात. 5 ओव्हर देखील संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या मुसळगाव इंडियन्स 2 बाद 59. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही, पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय गणित गुरु निमगाव हे नाव. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय शांताराम आहिरे सर, गणित पुस्तकाचे प्रशासक व गणित गुरु युट्यूब चॅनल, ज्या युट्यूब चॅनलचे 1.85 मिलियन सबस्क्रायबर आहेत. माननीय तुळशीराम कांडेकर सर, किट पार्टनर क्रिस्टल लाईन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन, प्रोप्रायटर इंटेरियर डिझायनर माननीय प्रियंका शिंदे व माननीय कृष्णा शिंदे, गणित गुरु निमगाव. यस, बॅटिंग पॉवर प्ले देखील घेण्यात आलाय. 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले हा मॅन्डेटरी असतो आणि इथे तो पॉवर प्ले घेण्यात आलेला, अर्थात बॅटिंग पॉवर प्ले. जितू पाटोळे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ओव्हर नंबर 6 मध्ये स्ट्रायकर एंडकडे आपण नवनाथ माळी यांना पाहतोय. समोर बॉलला खेळलाय, ओव्हर द बॉलर एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला भेदलं आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि चौकाराने इथे स्वागत करण्यात आलं. धावसंख्या 63 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खूप चांगली फलंदाजी मुसळगाव इंडियन संघाच्या फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. किरण पाटील, नवनाथ माळी या 2 फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. यावेळेस देखील मनगडाचा खूप चांगला वापर केलाय आणि या चेंडूला देखील पाठवून दिलंय. खेडलेकर ब्रदर्स यांचा जो बॅनर आहे त्या बॅनर पासून चेंडू निघून गेला वेगात सीमारेषेच्या पलीकडे. हवाई हल्ला, STPL षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. गणित गुरु निमगाव संघाचा विचार जर केला तर संघ मालक म्हणून गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक सन्माननीय शांताराम आहिरे सर
आणि सन्माननीय तुळशीराम कांडेकर सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर किट पार्टनर आहेत क्रिस्टलाइन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन, सन्माननीय प्रियंका शिंदे आणि सन्माननीय कृष्णा शिंदे हे किट पार्टनर आहेत. 69 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि नवनाथ माळी काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतात. आक्रमकता जी असते ना ती आपल्याला नवनाथ माळीची बघायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणी नवनाथ माळी चांगली बॅटिंग करताना दिसतात. गतवर्षी नवनाथ माळी यांनी प्रभावित केलं होतं आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर मुसळगाव इंडियन्स या संघामध्ये आपला दमदार खेळ इथे दाखवताना पाहायला मिळतात. 9 चेंडू 22 वर नाबाद आहेत तर 14 चेंडू 29 वर किरण पाटील नाबाद आहेत. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावसंख्या आहे 70 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 6वं षटक सुरू आहे. 8 षटकांची लढत आहे. 8 षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या डावात किती धावा होतील? आपलीचा बॉल हवेत, फटका मिस टाइम आणि मिळते विकेट. जितू पाटोळे संघाला विकेट मिळवून देत आहेत आणि किशोर तपासी यांनी पकडला एक सोप्पा झेल. धक्का क्रमांक 3 आली आहे तिसरी विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सत्तर या धावसंख्येवर तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. न्यू बॅटर यांना आपण पाहू शकता. सागर आव्हाड यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. आमच्या सोबत टेनिस क्रिकेट .in ची टीम अगदी पहिल्या दिवसापासून जॉईन झालेली आहे. त्यांनी देखील खूप चांगलं कार्य इथे केलं. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांनी देखील केलं. टेनिस क्रिकेट .in च्या संपूर्ण टीमचं देखील इथे कौतुक होणं गरजेचं आहे. चांगला बॉल होता, निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या 70 या आकड्यावर स्थिरावले. आमचे मयूर साळेकर, डीजे मयूर सिन्नर यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगले कार्य केलं. कुठलंही शुभ कार्य असू द्या, लग्न सोहळा असू द्या, वाढदिवस असू द्या, एकदा आपण मयूर साळेकर यांच्याशी संपर्क करा. बॉल हवेत आहे, फटका यावेळेस देखील मिस टाइम आणि तिथे पकडला एक सुंदर झेल. लाजवाब विकेट मिळते. अजून एक फलंदाज माघारी, अर्थात सागर आव्हाड. स्वस्तात बाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राम शिरसाट यांना आपण पाहतोय. किरण पाटील मात्र एका बाजूने किल्ला लढवत आहेत. सलामीला आलेले होते. इकडे 4 फलंदाज बाद झाले, परंतु किरण पाटील एका बाजूने उभे आहेत. योद्धासारखी फलंदाजी करतायत. 6वं षटक सुरू आहे आणि धावसंख्या 70 या आकड्यावर जाऊन पोहोचली. या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. इथून पुढे धावा रोखण्याचा प्रयत्न देखील होणार आहे. परंतु समोर जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ देखील जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावरती उतरलेला आहे. संघर्ष प्रत्येकाने केलाय, चढ उतार प्रत्येक संघाने पाहिले आणि स्वप्न प्रत्येकाने पाहिले की STPL जिंकायची आहे. फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे अपील तर जोरदार झाली आहे. पंचांनी स्पष्ट नकार दिला. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या मुसळगाव इंडियन्स 4 बाद 70. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त मुसळगाव इंडियन्स संघाचाच दरारा. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदाम भाऊ शिरसाट, माननीय अनिल भाऊ शिरसाट, माननीय अमोल भाऊ शिंदे. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस. प्रोप्रायटर माननीय कैलास शिरसाट, मुसळगाव इंडियन्स. STPL चे बँकिंग पार्टनर
कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. 6 ओव्हर संपल्यात, 70 धावा झाल्यात. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे कैलासवासी सत्यभामा सदाशिव गोजरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दत्तात्रय सदाशिव गोजरे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला सौजन्य या स्पर्धेमध्ये आहे. उत्तम चवीचे योग्य ठिकाण म्हणजेच हॉटेल न्यू वैष्णवी यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला सौजन्य दिलं. सन्माननीय TR वाजे, सन्माननीय चेतनजी वाजे साहेबांच्या या स्पर्धेमध्ये मनापासून धन्यवाद. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, चांगली फिल्डिंग देखील तिथे पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत धावबादची संधी देखील निर्माण झाली इकडे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी धावबादून परतणार आहेत. मिळते विकेट, राम शिरसाट यांना माघारी जावं लागतंय. धक्का क्रमांक 5वा. त्याचबरोबर टॉस का बॉससाठी ज्यांनी सौजन्य दिलंय युवा उद्योजक मुसळगाव आणि संचालक मुख्यमंत्री अमृततुल्य चहा आदरणीय सागरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला टॉस का बॉससाठी सौजन्य आहे. या स्पर्धेमध्ये बॉल पुरवठा ज्यांनी केलाय 6 सीट क्रिकेट टेनिस बॉल YS स्पोर्ट्स सिन्नर यांच्या माध्यमातून आपल्याला बॉलचा पुरवठा करण्यात आलाय. त्यांचे विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. त्याचबरोबरीने पावसे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय सोमनाथजी पावसे साहेब माजी नगरसेवक सिन्नर नगरपालिका त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये कैलासवासी राहुल इंद्रभान धरम यांच्याही आठवणींना उजाळा दिला जातोय. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर संग्राम ट्रेडिंग कंपनी सन्माननीय भुराराम सिरवी साहेबांचं योगदान या स्पर्धेसाठी. सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिसेस हब गणेश जव्वाळ साहेब यांचं या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सुमन हॉस्पिटल व प्रसूतीगृह डॉक्टर हर्षाली इलग, डॉक्टर सुनील इलग या साहेबांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष योगदान. सागर कन्स्ट्रक्शन अँड RCC कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय विलासजी तांबे साहेब यांचंही विशेष योगदान या स्पर्धेसाठी. निलेश एंटरप्राइजेसचे सन्माननीय निलेशजी निरगुडे, आर्यन कन्स्ट्रक्शन यांचंही योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला राहिलं. चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि याही वेळेस क्षेत्ररक्षण खराब होत आहे. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळणार आहेत 4. पहिल्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या त्या 7व्या षटकापर्यंत सुरू आहेत. अजून एक चौकार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. झेली ते सुटला, मिळते एकच धाव. शुभम तयार. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर एक सिंगल घेण्याचा मानस आहे. एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळते. बॉल हवेत आहे. फटका यावेळेस देखील मिस टाइम आहे. नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होईल. तोपर्यंत मिळते एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होणार नाही. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. अठ्याहत्तर धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक सुरू असताना अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेवटचा एक बॉल आपण पाहतोय. शुभम तांबे या ओव्हरमध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये बरेचसे मागले ठरले होते, इथे पुनरागमन केलंय. यावेळेस मात्र बॉल हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक डेड बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे. डेड बॉलचा इशारा आलाय. मला वाटतं बेल्स पडली आहे मैदानामध्ये.
स्ट्रायकर एंडकडे, त्यामुळे डेड बॉलचा इशारा दिला जाईल. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्या 78. सिनियर टेनिस प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. एक दमदार आयोजन असणारी ही स्पर्धा, एक शानदार आयोजन असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे. प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा आहे. आणि सिन्नर तालुक्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना, तर सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज अनेक नवनवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच घडताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, धाव इथे मिळणार नाहीये. आलाय डॉट बॉल. 7 ओव्हर देखील संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 78. 5 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सात ओव्हर नंतर 78 झाल्या. या स्पर्धेमध्ये अनेक स्पॉन्सर्स आहेत. अविस्मरणीय चवीची अनुभूती म्हणजेच हॉटेल विठू माऊली, सन्माननीय कैलासजी आव्हाड, सन्माननीय शंकरजी आव्हाड, सन्माननीय सतीशजी दिघोळे यांचं देखील योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी आहे. टाइम देखील संपला. एक खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण निर्धारित वेळेमध्ये इनिंगचा खेळ तुम्ही संपवलेला नाहीये. झकास स्पोर्ट्स अँड मेन्सवेअर आणि झकास भेळ सेंटर प्रसादजी पालखे यांचं या स्पर्धेसाठी योगदान आपल्याला लाभलेलं आहे. वॉटर पार्टनर डॉक्टर सतीशजी नेहे साहेब, घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल यांचं या स्पर्धेसाठी योगदान आहे. या सर्वच बक्षीस दात्यांचं खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे. शेवटचं षटक सुरू होतंय आणि ते टाकण्यासाठी समाधान. जबरदस्त बॉल आणि चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ड, फर्निचर फ्रॅक्चर होतंय आणि धक्का क्रमांक 6. लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. जबरदस्त, खूप चांगला चेंडू आपण पाहिलाय समाधान यांच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवर एक महत्वपूर्ण विकेट ते मिळवून देत आहेत. 6वा फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येतोय. पंकज तांबे. पंकज तांबे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या डावातल्या 78 धावा तर झाल्यात. इथून पुढच्या 5 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं देखील फार इथे गरजेचं राहणार आहे. परंतु सुरुवात तर चांगली झाली आहे. या शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक भरपूर महत्वपूर्ण आहे. इथे अचूकतेनं गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. चांगला बॉल, यावेळेस बॅटची इनसाइड घेणारा चेंडू, तिथे मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, जरूर एक धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल, 79 धावा धावफलकावरती आहे. कौतुक करावं लागेल किरण पाटीलचा, जो सलामीला आला होता पहिल्या षटकामध्ये त्याला खेळताना आपण पाहिलं आणि तो शेवटच्या षटकामध्ये देखील मैदानावर उभा आहे. त्याने बनवल्या 17 चेंडूमध्ये 31 धावा. धावसंख्या 79, 79 रन्स. 79 धावा धावफलकावरती आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा थरार, टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. पुढे टाकलेला बॉल खूप चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहे. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे झालंय आणि त्याचं रूपांतर 2 मध्ये झालंय. क्रिकेटमध्ये गाफील राहून तुम्हाला चालत नाही. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलंय. त्या चुका टाळाव्या लागणार आहेत. आज झेल देखील बरेचसे सुटले. गणित गुरु निमगाव संघाचा आपण जर विचार केला तर आज तुम्ही महत्वपूर्ण मॅच खेळताय. तुम्ही मोठ्या व्यासपीठावर खेळतायत. आज सर्व लढती डू ऑर डाय असतील आणि त्यामुळे आज तुम्हाला चांगला खेळ देखील या ठिकाणी करायचा आहे. 81 धावा झाल्यात. 6 फलंदाज बाद आहेत. शेवटचं षटक इथे मार्गस्थ असताना लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस चूक होणार नाहीये. विकेटचं पतन होतंय आणि यावेळेस मोठी विकेट मिळते. किरण पाटील यांना मात्र यावेळेस माघारी जावं लागतंय. मोठा धक्का. किरण पाटीलने मात्र चांगला खेळ केला. किरण पाटीलने मात्र संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवल्या. तो संघासाठी एक खांबी तंबू सारखा मात्र मैदानावरती उभा राहिला. एकदा जोरदार टाळ्या किरण पाटील साठी सुद्धा झाल्या पाहिजे. त्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली आहे. तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
कुणाल कातकडे सर यांना आपण बघणार आहोत शेवटच्या षटकामध्ये. परंतु समाधान यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. समाधान यांनी शेवटच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला, अचूकता पाहायला मिळाली, चांगली लाईन अँड लेंथ बघायला मिळाली, खांद्यावरचा चांगला कंट्रोल बघायला मिळाला आणि त्याचबरोबरीने वेगावरचं नियंत्रण असेल, फलंदाजांना ओळखून टप्प्यामध्ये केलेला बदल असेल, या सर्व गोष्टी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. 81 धावा, 7 बाद. कुणाल कातकडे सर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर यांकडे. शेवटचे 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. समाधान शिरसाट यांनी 2 विकेट मिळवल्या, फक्त 3 धावा दिल्या, 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या 81. मुसळगाव इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला गणित गुरु निमगाव या 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत. बॅकफुटला गेल्यानंतर खूप चांगला पंच केलाय, बॉल वेगात चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल आणि बॉल जातोय सीमा पार. एक दर्जेदार क्लास फटका पाहायला मिळतोय, क्रिकेटच्या पुस्तकातला, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा चौकार. तर आता शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या 85 झाली आहे. कुणाल सर आल्यानंतर क्लास दाखवतायत. पहिल्याच बॉलवर एक शानदार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटच्या एका चेंडूवर किती धावा येत आहेत? 85 तर झाल्यात. यावेळेस देखील सुंदर फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप याही वेळेस झालाय. या पूर्ण इनिंग मध्ये थोडीशी फिल्डिंग खराब होताना दिसली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे. बनवल्या गेल्यात 88 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 89 धाव्यांची. यानंतरच्या मॅचचा टॉस करायचा आहे आपल्याला आणि यानंतरची मॅच असेल गावठा स्पार्टन्स आणि मळहद्द सुपर किंग्स या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच होईल. त्याचा टॉस आपण लगेचच या ठिकाणी संपन्न करू. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला टॉस बॉक्स मध्ये. टॉस देखील होईल मळहद्द सुपर किंग्स आणि गावठा स्पार्टन या 2 संघांच्या दरम्यान. आणि या दुसऱ्या डावामध्ये ऐकूयात आपण सन्माननीय चंदू शेटे सर यांना. यानंतर दुसऱ्या डावामध्ये आपण चंदू सरांना ऐकूयात. सर आपलं स्वागत. थँक्यू. हॅलो. तर टॉस देखील या ठिकाणी संपन्न होतोय. 2 कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेत. एका बाजूला मळहद्द सुपर किंग्स भूषण उगले आणि गावठा स्पार्टन प्रतीक आंबेकर. यानंतरच्या मॅचचा टॉस मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. कॉल असेल मळहद्द सुपर किंग्सचा. 2024 कॉल आहे आणि 2024 टॉस जिंकलाय मळहद्द सुपर किंग्स. इलेक्टेड टू फिल्डिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज अनेक लढती देखील अनेक उत्कट झाल्या, चित्तधरारक झाल्या. तर काय रणनीतीने उतरणार आज? नाही, आता ह्या मॅच अशा आहे की हारलो तर घरी, त्याच्यामुळे आम्हाला काही असं टेन्शन नाहीच आहे. कारण की आम्हाला याआधी पण त्याच मॅच होत्या आणि आम्ही त्याच्यातून टॅकल करून पुढे आलेलो आहे. त्याच्यामुळे आमच्या टीमचा कॉन्फिडन्स नक्कीच चांगला राहील. समोर गावठा स्पार्टनचा संघ आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आज सर्व संघांनी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यामागचं प्रमुख कारण काय असू शकतं? नाही, टार्गेट असलं की त्या हिशोबाने बॅटिंग करता येते. आपल्याला माहीत राहतं की ह्या ओव्हरला किती रन पाहिजे, मग कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता येतं. त्यामुळं शक्यतो सगळे फिल्डिंगच घेतात. टीममध्ये काही बदल?
नाही आता अजून तर काही तसं हे नाही, तीच टीम खेळवण्याचा प्रयत्न राहील. पाहू आता इम्पॅक्ट वगैरे काही करण्याचं असलं तर तसं करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकला मळहद सुपर किंग्सने आणि निर्णय घेतला गोलंदाजीचा. प्रथमतः बॅटिंग करायची आहे प्रतीक आंबेकर. गावठा स्पार्टन संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळला, गतवर्षी उपविजेते राहिले. यावर्षी काय स्वप्न घेऊन उतरलेत आणि काय रणनीती आज असणार आहे? तशी आजची मॅच तर करमर आहे, टॉस पण हारलोय त्याच्यामुळे 100% देऊन खेळायचंच आहे आम्हाला. किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे, कारण 8 षटकांच्या लढती आहेत. आज धावा देखील झाल्या, या मॅचमध्ये देखील 80+, मागच्या मॅचमध्ये 80+ धावा झाल्या. तर इथे किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे मॅचसाठी? 85-90 धावा बनवायचा प्रयत्न करू आम्ही. तशी त्यांची बॅटिंग लाईनअप पण चांगली आहे, पण त्यांच्यापेक्षा आमची बॉलिंग लाईनअप टफ आहे, त्याच्यामुळे 90 रन त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. मान्यवरांचं विशेष आभार. विनंती आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं परत एकदा स्वागत. टॉस बॉक्समधून अपडेट आहे, टॉस जिंकलाय मळहद सुपर किंग्स या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जावेद, मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मुसळगाव इंडियन्स, दुसऱ्या बाजूला गणित गुरु निमगाव. धावेंचा पाठलाग देखील सुरू होतोय आणि जसा धावेंचा पाठलाग सुरू होईल ऐकूयात व्हॉइस ऑफ इंडिया आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांतजी शेटे सर यांना. थँक्यू. हॅलो, नमस्कार. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे 7वं पर्व आणि 7व्या पर्वातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूला मुसळगाव इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला गणित गुरु निमगाव. गणित गुरु धावांचं गणित सोडवण्यासाठी आता मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल, तर त्यांना रोखण्यासाठी मुसळगाव इंडियन्स सज्ज होते. एक महत्त्वाचा सामना आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने गणित गुरु संघाची दाखल होताना पाहायला मिळालेली आपल्याला. एकोणनव्वद धावांचं लक्ष समोर असताना सलामीची जोडी मैदानात दाखल होते. जितू पाटोळे आणि त्याचबरोबर शुभम तांबे. विलास सोमवंशी यांना गोलंदाजीसाठी आपण पाहू. लिजेंडरी खेळाडू सिन्नरचे, ज्यांना आपण ऑल इंडिया 40+ ची क्रिकेट स्पर्धा देखील जबरदस्त गाजवताना पाहिलं मिळालं गेल्या आठवड्यात बदलापूर मुंबईला. त्यांनाच बॅटिंगसाठी आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष सिन्नरचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये झळकावलंय. असे खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाजही कमी नाही आहेत. 89 धावा 8 ओव्हरमध्ये तशा पाहिल्या तर थोड्याशा मोठ्या वाटत आहेत, परंतु अवघड सुद्धा नाही आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मागील मॅचमध्ये 87 ची मॅच आपल्याला टाय होताना पाहायला मिळाली, त्यामुळे या मॅचमध्ये काय होतं दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मुसळगाव इंडियन्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला गणित गुरु निमगाव. शुभम तांबे जितू पाटोळे यांच्या जोडीला आहेत, तर विलास सोमवंशी यांना गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे मिडॉनला बॉल जाईल. तिकडे फिल्डर आहेत. निर्धाव चेंडूने जर पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात होते दुसऱ्या डावाला. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला सिन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, औद्योगिक क्रिकेट सुद्धा आता जोडलं गेलंय, कॉर्पोरेट क्रिकेट देखील आता जोडलं गेलंय या स्पर्धेसाठी. याही पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता कॉल दिला होता धावेसाठी. अतिशय वेगात थ्रो देखील केला, परंतु पहिली धाव पूर्ण होते. धाव फलक जर पाहिला तर सुरुवात होते. शुभम, ओ अतिशय वेगात बॉल बॅकफुटला गेले थोडस, परंतु ज्या वेळेला बॅकफुटला गेले त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी वेगात आला, यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. चांगली गोलंदाजी विलास सोमवंशी यांची आतापर्यंत पाहायला मिळते.
केवळ एक धाव फलकावर आहे, परंतु ही मॅच मोठी आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला कमबॅक करण्याला संधी आहे, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर देखील तेवढ्याच महत्वाच्या असतील. पुन्हा एकदा विलास, आणखीन एक वेगवान चेंडू. मात्र यावेळेला थोडंसं पुढे एक पाय पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल तेवढ्याच वेगात आला आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. आणखीन एक चांगला चेंडू तिकडे सादर केलाय. 4 चेंडू आणि फक्त 1 धाव. दबाव थोडासा बॅटर्सवर निर्माण केलाय बॉलरने. विलास सोमवंशी यांना आपण पाहतोय. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या सिन्नर तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये. उद्या शेवटचा दिवस आणि उद्याच्या दिवसासाठी कोण कोण पात्र होणार याची देखील चर्चा आहे. 8-8 षटकांच्या मॅचेस हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य. 12 दिवस चालणारी 8 षटकांची मॅच असणारी माझ्या मते अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव स्पर्धा असेल. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे येतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. डॉट बॉल पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली आहे विलास यांनी आतापर्यंत. जखडून ठेवलंय बॅटर्सला, बांधून ठेवलंय. रन देण्याची संधीच देत नाहीयेत. आणि माझ्या मते मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा इकडे आहेत. यावेळेला फटका सर्कल भेदण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चांगला फटका आला शुभम यांच्या बॅट मधून, ज्या ठिकाणी धावा मिळतील 4. माझ्या मते प्रत्येक टीम मध्ये 1-2 पोलीस तर नक्कीच दिसत आहेत. शिंदे साहेब माझ्या बरोबरीने आहेत. थोड्या वेळापूर्वी बाळासाहेबांना आम्ही खेळताना पाहिलं. जितूबाई पाहायला मिळत आहेत. विलास भाऊ गोलंदाजी करतायत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा सुद्धा दरारा आहे या क्रिकेट स्पर्धेवर. नाही, पोलिसांचा दरारा सगळीकडेच असतो, इकडे सुद्धा आहे. पहिली ओव्हर झाली आहे. शेवटच्या बॉलवर जो एक फटका आला ना चौकाराचा, त्याने थोडासा आत्मविश्वास मिळणार आहे. कदाचित नसता आला तर थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला असता, परंतु आत्मविश्वास वाढतोय. आणि आता 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतील आणि 7 ओव्हरमध्ये 84 धावा अजूनही करायच्या आहेत. बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर थोडीशी वेगळी आहे. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात गणेश शिरसाट. एक नामवंत खेळाडू आहेत. सिन्नरच्या तालुक्याला देखील बांधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. पुण्यात मला आठवत आहे निगडीच्या स्पर्धेमध्ये देखील तालुक्याचा संघ घेऊन आले होते. तो लावलाय बॉल, फटका खेळलाय, परंतु तिकडे गणेश शिरसाट एक मोठी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेटला, गेला मिड ऑनला आणि माघारी परतावा लागेल जितू पाटोळे यांना. विकेट. सागर सोनवणे कॅच घेत आहेत. मोठा धक्का बसलाय जितू यांच्या रूपामध्ये. वैभव येतात बॅटिंग करण्यासाठी. थोडासा दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघाने निर्माण केलाय. गणेश सिरसाट यांना पण पुन्हा गोलंदाजीसाठी चाणाक्ष गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीतील वेग काढून घेतलाय, परंतु टप्पा अचूक ठेवण्याचा प्रयत्न तिकडे करतायत. व्हेरिएशन करतायत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. बॉलला उंची थोडीशी जास्त दिली होती. बॅकअप खूप चांगला आहे. पाठीमागे बॉल अडवला जातोय. एक धाव बाईच्या स्वरूपात इकडे कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आज केली जाईल. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे सिन्नरमध्ये. नाशिक जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित असा जिल्हा तालुका म्हणून देखील सिन्नर ओळखला जातो. औद्योगिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, शेतीच्या देखील दृष्टीने आणि आता समृद्धी महामार्ग देखील जोडला गेलाय. त्यामुळे सिन्नरचं महत्व आणखी वाढलेलं आहे. आणि शिर्डीच्या दिशेने देखील तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सिन्नर नेहमीच लागतं.
यावेळेला फटका जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला खेळला, मात्र या ठिकाणी हा फटका इनसाइड आउट खेळले बॅटर आणि या बॉलवर 6 धावा येत आहेत. षटकार खूप छान. शुभम तांबे यांच्या बॅटमधून आला, दबावाला हटवणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला दर्जेदार स्ट्रोक होता, फुटवर्क चांगलं होतं आणि टायमिंग सुद्धा चांगलंच पाहायला मिळालं. 13 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू असताना धावसंख्या 13 वर जाते. थोडासा कमी गतीने बॉल होता, त्याचा इकडे फायदा घेतला गेला. याही वेळेला त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 14 वर जाते. ओव्हर नंबर 2 14 धावा धाव फलकावर. अजूनही 75 धावांची आवश्यकता. 38 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मुसळगाव इंडियन्स, दुसऱ्या बाजूला आपल्या टीम पाहायला मिळते गणित गुरु निमगाव. यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण तालुक्याचं लक्ष असतं. गावागावात, वाड्या वस्त्यांवर सुद्धा चर्चा या स्पर्धेची असते. आपल्या गावातून कोण खेळतंय, आपल्या विभागातून कोण खेळतंय याचीही चर्चा होते. यावेळेला समोर खेळायला गेले. ओ हो, प्रयत्न चांगला होता गणेशांचा, परंतु तिकडे कॅच नाही होऊ शकली. डॉट बॉल मात्र येणार आहे हे मात्र नक्की. प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. अशी चर्चा होते, अरे हा अमुक एक लिजंड खेळाडू सुद्धा खेळतोय का अजूनही, ह्या स्पर्धेने ती संधी दिली आहे आणि अमुक एक नौका खेळाडू हा सुद्धा सामील झालाय का याची सुद्धा चर्चा होते. म्हणजे या स्पर्धेने ज्यांनी क्रिकेट सोडलं होतं त्यांना सुद्धा पुन्हा क्रिकेटच्या प्रवाहात आणलंय आणि या स्पर्धेने नौक्यांना, ज्यांना कोणी प्लॅटफॉर्म कदाचित मिळाला नसता, त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म दिलाय. सर्वांचा विचार केलाय या स्पर्धेने. यावेळेला फटका फसलाय. आणखीन एक या फिरकीच्या जाळ्यात मासा अडकताना पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल, मोठा फटका मारायला गेले आणि गणेश सिरसाट आणखीन एक विकेट घेत आहेत. विकेट. क्रिकेट म्हणजे फक्त वेगवान गोलंदाजी करणं नाही, तर अशा पद्धतीची गोलंदाजी करून सुद्धा विकेट येतातच की, ते पाहायला मिळालं. 2 विकेट येताना पाहायला मिळाल्या. दबाव थोडासा वाढवला गणेश सिरसाट यांनी देखील, कारण पहिल्या षटकात 5 धावा होत्या, विकेट नव्हती आली, परंतु या षटकात विकेट 2 आल्यात आणि परंतु धावाही आल्यात. 6 ओव्हरमध्ये 75 अजूनही करायच्या आहेत. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. गणेश लोंढे बॅटिंग साठी येत आहेत. विलास सोमवंशी यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु डावखुऱ्यात त्याचे बॅटर शुभम यांच्याकडे देखील एक वेगळा स्टँडर्ड आहे, क्लास आहे, त्यांना तो दाखवावा लागेल. नवे तर तुम्हाला प्रत्येक वेळेला सिद्ध करावं लागतं. तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाही, तुम्ही आज काय खेळतात याला महत्व आहे. तुमचा कालचा रेकॉर्ड इकडे विचारात नाही घेतला जात, तुम्हाला आज खेळावंच लागेल. चांगला फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. अगदी कव्हरची दिशा दिली आहे बॉलला, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. विकास नवले, विकी नवले सकाळच्या सत्रात प्रभावित केलं. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्याच्यानंतर झाली सुपर ओव्हर, सगळ्यांच्याच लक्षात राहील असाच सामना पाहायला मिळाला. यावेळेला वेगवान फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आले. एका धावेने धावसंख्या, फिल्डिंगचा स्टँडर्ड मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. इकडे धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 16 धावा. ओव्हर नंबर 3 बघता बघता सुरू झाली आहे. 8 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय शिस्तबद्ध देखील क्रिकेट पाहायला मिळते. पंचांचा निर्णयाचा आदर देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. वेळेची बचत, कारण एका दिवसात 8 ओव्हरच्या 6 मॅचेस या सोप्या गोष्टी नाहीयेत आणि अशा वेळेला ज्या वेळेला सगळ्यात छोटा दिवस आहे. चांगला बॉल, सन्मान दिलाय, फक्त बॉलला ढकलला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का, परंतु घाई नाही केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. कारण डिसेंबर महिन्यामध्ये सगळ्यात छोटा दिवस असतो वर्षातला आणि अशा वेळेला 6 मॅचेस खेळवणं आणि ते सुद्धा थंडी असताना, हे धाडस मला वाटतं सिन्नरकरच करू शकतात. वा, लेंथ वरून बॉलला कट केलाय, बाहेर पाठवलाय. आणखीन एक चांगला चेंडू इकडे प्रस्तुत केलाय. टप्पा पुढे मागे घेत आहेत.
एक गोलंदाज वेगावर भर देत आहेत, एक गोलंदाज टप्प्यावर भर देत आहेत, कमी गतीने व्हेरिएशन करतायत. असे दोन्ही बाजूने गोलंदाज सुरू ठेवलेले आहेत. परंतु कितीही चांगली गोलंदाजी होत असेल तर त्याचं उत्तर बॅटरला हे द्यावंच लागणार आहे. गणेश लोंढे यांना ते प्रयत्न करावे लागतील. यास तो प्रयत्न केलाय, लॉफ या ठिकाणी केला, बॉल फिल्डर पहा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, परंतु बॉल जातोय सीमा रेषा ओलांडून. 6 धावा, षटकार. या षटकारा निश्चित धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. चांगलं चाललं होतं षटक, अशा वेळेला आलेला षटकार गणेश लोंढे यांचाही आत्मविश्वास वाढवेल आणि त्याचबरोबर टीमचा सुद्धा. धावा करायच्या त्या ठिकाणी गणित गुरु, धावांचं गणित सोडवण्यासाठी गणित गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निमगावचे. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं. हाही जलद गती चेंडू पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय आणि धावसंख्या झाली 23. 5 ओव्हरमध्ये अजूनही 66 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. गणेश शिरसाट यांना पण आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहतोय. शुभम, या वेळेला फटका फसला, आणखीन एक विकेट येते. काय गोलंदाजी करतायत गणेश शिरसाट, कोणताही वेग नाहीये परंतु फलंदाजांना फसवतायत. आणखीन एक फलंदाज फसवला, विकेट. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त मुसळगाव इंडियन्स संघाचाच दरारा. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदाम भाऊ शिरसाट, माननीय अनिल भाऊ शिरसाट, माननीय अमोल भाऊ शिंदे. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस, प्रोप्रायटर माननीय कैलास शिरसाट. जबरदस्त मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गणेश शिरसाट आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. थोडंसं उंचावरून आणि कमी गतीचा थोडीशी फ्लाईट असणारा बॉल थोडासा पुढे टाकला. तेवढं सोपं नसतं फ्लाईट येणाऱ्या चेंडूवर मात्र स्ट्रोक खेळणं आणि तेच करतायत. चेंडूला गती न देता चांगल्या टप्प्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. पिचिंग मात्र प्रॉपर होते आणि त्याचा त्यांना आतापर्यंत फायदा झालाय. परंतु तरी देखील बॅटरला उत्तर द्यावंच लागणार आहे, कारण आज नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. हा बॉल थोडासा वेगात टाकला, थोडासा पाठीमागे सुद्धा टाकला. जाईल पुन्हा एकदा यष्टीरक्षकांच्या दिशेने. गणेश यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. फक्त 10 धावा 9 चेंडूमध्ये दिल्यात आणि 3 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत.
लिजेंडरी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. बॉलिंग ऍक्शन प्रभावित करणारी आहे आणि टप्पा तर लाजबाब आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. हार मानून चालणार नाही, तुम्हाला याचं प्रत्युत्तर द्यावंच लागेल. विकेट गेला म्हणून काय झालं? क्रिकेट हा एक दोघांचा खेळ नाहीये, 11 जणांचा खेळ आहे. त्यामुळे बाकीच्यांना सुद्धा प्रयत्न करावेच लागणार आहेत. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. गणेश सिरसाट चौथी विकेट घेत आहेत. काय गोलंदाजी, लाजबाब विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच संपलेली नाहीये, अजूनही प्रयत्न करावे लागतील. इकडे 4 विकेट आल्या. 4ही विकेट जर पाहिलं तर गणेश सिरसाट यांच्या नावावर आहेत. 24 धावा धावफलकावर आहे. लक्ष आता मोठं झालंय, परंतु मॅच संपलेली नाहीये. सुनील शेळके तर आणखीन एक लेजेंडरी क्रिकेटर सिन्नर तालुक्यातील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या सगळ्यांनी एक कालखंड गाजवलाय. ज्यावेळेला टी शर्ट नव्हते, ज्यावेळेला ट्रॅक पॅन्ट नव्हत्या, ज्यावेळेला पायात चप्पल असायच्या, स्लीपर असायच्या, त्या कालखंडातले क्रिकेटर आहेत. पॅन्ट नाही तर जीन्स पॅन्टवर देखील क्रिकेट खेळलेले हे सगळे क्रिकेटर आहेत. आता खूप साऱ्या सुविधा आलेल्या आहेत, परंतु त्यावेळेला एकाच बॉलने मात्र साखी टुर्नामेंट खेळली जायची, असाही कालखंड होता. आणि 2च बॅटवर टुर्नामेंट सुद्धा व्हायची, असाही तो कालखंड होता. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. पहिल्याच बॉलवर फटका चांगला आलाय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु बॉल कुठे थांबतोय? पहिलाच बॉल सीमारेषा पार. 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. अजूनही जर पाहिलं तर इकडे बाकी आहे 4 ओव्हरचा खेळ. 61 बनवायच्या. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 28 धावा धावफलकावर आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नुकतेच मैदानात बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. खूप चांगला स्ट्रोक सुनील शेळके यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. सागर कहांडळ यांना देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. मुसळगाव इंडियन्स एका बाजूला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत कामगिरी त्यांची राहिली आहे. मॅच वर पकड मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. गणित गुरु निमगाव या संघाला मात्र आता प्रयत्न करावे लागणार आहेत. 1-2 मोठे फटके पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतील, परंतु ते मारावे लागतील. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता या मैदानात षटकार चौकार तेवढेही अवघड नाहीये. 6च्या बॉलवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सागर कहांडाळ यांना बॅटिंगसाठी आपण पाहतोय आणि मी आयोजन कमिटीचा आभारी असेल. गेल्या वर्षी पहिल्यांदा संधी मिळाली आणि या वर्षी सुद्धा एक दिवस का होईना तुम्ही मला संधी दिलीत, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मनापासून आभारी आहे. यावेळेला बॅकफुटला गेले. बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर अतिशय जलद गतीने येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली आहे. स्ट्राईकवर सुनील शेळके. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. 29 धावा धावफलकावर. 23 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात काय काय होऊ शकतं, क्रिकेटच्या खेळामुळे काय काय होऊ शकतं, सिन्नर टेनिस प्रीमियर लीगने दाखवलंय. आपण सगळे एकत्र आलात. तालुक्याचं क्रिकेट एका मंचावर येताना पाहायला मिळालं. खूप सारा मित्र परिवार जमा झाला. तुम्ही रजिस्टर झालात, त्यामुळे अगदी कॉर्पोरेट देखील तुमच्याकडे येऊ लागलेले आहेत आणि एक वेगळं बॉन्डिंग अख्ख्या तालुक्यातील, विविध गावातील, तालुक्यातील खेळाडूंचं देखील होताना पाहायला मिळालं. त्यावेळेला रिवाजचा फटका. वा वा वा. सुनील शेळके यांच्या बॅटमधून रिवाजचा फटका. 4. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक. धावफलक जर पाहिलं तर 33. 22 बॉल मध्ये 56. अजूनही मॅच सुरू आहे.
काही होऊ शकतं. परंतु काय बॅटिंग, मैदानात गेल्या गेल्या दोन्ही बॉलवर 2 चौकार खेळलेले आहेत. लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुनील शेळके, आखो टप्प्याचा बॉल, हा यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, फटका चांगला होता, फक्त बॉलने फिल्डर शोधून काढला आणि माघारी परतावं लागेल सुनील शेळके यांना. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. नक्कीच आम्ही या ठिकाणी उल्लेख देखील करू त्यांचा. या सिन्नर तालुका सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची संपूर्ण सिन्नर स्पोर्ट असोसिएशन आहे, त्यांचाही विशेष या ठिकाणी आम्ही उल्लेख करू. अध्यक्ष किरण भंडारी साहेब असतील, उपाध्यक्ष वैभव मुत्रक साहेब असतील, त्याचबरोबर सेक्रेटरी गणेशजी शिरसाट, खजिनदार प्रसादजी पाटोळे, त्याचबरोबर सतीशजी नेह साहेब असतील, कमिटी मेंबर्स रतनजी पडवळ, किरणजी गोजरे, किरणजी वाघ, त्याचबरोबर रवी मोगाल, या सर्वांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि आयोजक कमिटी त्यांचा देखील उल्लेख आपण हे षटक झाल्यानंतर त्यांचाही उल्लेख आवर्जून करू. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या इकडे पुढे गेली आहे, 34 धावा. विकेट 5 आलेले आहेत. पहा, 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे, 5 विकेट माघारी परतल्यात. गणेश यांनी चांगली कामगिरी केली आणि असं वाटत होतं ज्या वेळेला सुनील शेळके जबरदस्त बॅटिंग करतायत, परंतु ते एक फटका त्यांचा मात्र फसला आणि माघारी परतले. बॅकफुटला गेले, पॉइंटला खूप चांगला फटका आहे त्यांना पाहायला मिळतोय. रेस लागली फिल्डर आणि बॉल यांच्यामधील, जिंकली बॉलने, 4 धावा. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. फलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जातोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये, झुंज द्यावी लागेल. या स्पर्धेमध्ये आमची निवड का झाली, आमच्यावर बोली का लागली, तुम्हाला दाखवावंच लागणार आहे. कारण हाच परफॉर्मन्स वर्षभर चर्चेत राहतो. या परफॉर्मन्सची वर्षभर चर्चा होते, त्यामुळे तुम्हाला आज खेळावंच लागेल. यावेळेला चांगला बॉल होता, कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते, ती म्हणजे 39 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 19 चेंडूमध्ये अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे लक्ष तेवढेही दूर गेलेलं नाहीये. याही लक्ष्याचा पाठलाग होताना आपण 2-2 ओव्हरला सुद्धा 50 धावा पाहिल्यात, त्यामुळे इकडे प्रयत्न करावे लागतील. टप्प्याचा बॉल, त्यावर फटका फसलाय. टप्प्याचा बॉल होता, टायमिंग नाही करू शकले आणि आणखीन एक विकेट तिकडे येते. विकेट नंबर 6 येते खेळाडू बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. तसेच आम्ही आभारी आहोत या संपूर्ण कमिटी मेंबरचे. शरदजी गोजरे साहेब असतील, वाल्मिकजी गावण, त्याचबरोबर दौलतजी केकान साहेब असतील, कुणाल कातकडे साहेब असतील, शरदजी गुगे, त्याचबरोबर योगेश शिंदे, सचिन मस्के, जितू पाटोळे, कैलास शिंदे, भगवान शिंदे, विनोद दंताळ असतील, त्याचबरोबर योगेश दाभाडे, प्रकाश हिवाळे, गणेश पगार, सचिन उकाडे, त्याचबरोबर गणेश दिघे, गणेश जाधव, गणेश जगताप, सुनील शेळके, भूषण देशमुख, त्याचबरोबर अभि बोडके, तंजीम सय्यद, भूषण उगाले, त्याचबरोबर समाधान शिरसाट, सूर्यकांत थोरात, सागर बोडके, त्याचबरोबर सुनील शिरसाट आणि अवधूत आव्हाड आणि हेमंतजी शिंदे, या सगळ्यांचे देखील आभारी आहोत. हो, नाही, गणपती बाप्पाच्या नावाने सुरुवात होते ना, म्हणून गणेश देखील बरेच आहेत. परंतु तुम्ही सगळे एकत्र आहात, चांगलं बॉन्डिंग, चांगलं काम करताय आणि विषय आणि विचार तुम्ही तालुक्याचा क्रिकेटचा करताय, तालुक्याच्या मुलांचं करताय, म्हणून सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत. आणि चांगल्या मनाने केलेली कोणतीही गोष्ट ही चांगलीच होते. मॅच संपलेली नाहीये, 3 ओव्हरमध्ये 50 अजूनही करायच्यात, प्रयत्न करावे लागतील. या वेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात निवडलाय, चांगला फटका आलाय,
बघता बघता आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने सीमारेषा देखील ओलांडतोय. 4 धावा. यस, मॅच ऑन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. किशोर तपासे लिजेंडरी खेळाडू आहेत. त्यांच्याच बॅटमधून आलेला चौकार पाहिला मिळाला. 17 बॉल 46. प्रदीप जाधव यांच्या जोडीने खेळावं लागेल. नवनाथ माळी गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्याच बॉलला चौकार देखील लगावला गेलाय. याही वेळेला त्याच दिशेने, परंतु आता तिकडे फिल्डर तैनात ठेवला आणि जोपर्यंत थ्रो येईल 1 धाव घेतली गेली आहे. समीकरण बदलत आहे. 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे, कारण क्षमता तर प्रदीप जाधव यांच्यामध्ये सुद्धा आहे, किशोर तपासे यांच्यामध्ये देखील आहे. आज त्या क्षमतेला या ठिकाणी पात्र ठरावे लागेल. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. विकेट गेल्या आणि तुम्हाला संधी त्याच वेळेला असते ज्यावेळेला तुमचा संघ संकटात असतो आणि आज त्या संधीचं सोनं इकडे करावं लागेल. 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. चुरशीचा सामना होऊ शकतो का? यस, होऊ शकतो. यावेळेला मात्र कमी गतीने चेंडू आलाय. फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. 1 धाव तर घेतली. दुसरीचा कॉल दिलाय. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 14 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43. जर काय या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका आला, मॅच ऑन राहू शकते. कारण ज्यावेळेला 2 ओव्हरचं टार्गेट 40च्या आतमध्ये असेल तर एक आत्मविश्वास असतो. पाहूया प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का, कारण काही चांगले स्ट्रोक तर नक्कीच आलेत. बाहेर आले, टोलावलाय बॉल. मागणी केली होती आणि पुरवठा सुद्धा झालाय. आलाय षटकार. फटकाचा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. यस, कमिटी सदस्यांमध्ये आणखी एक राम बोडके साहेब मिलिटरी मॅन यांचाही उल्लेख आम्ही आवर्जून करू. परंतु इकडे मॅच ऑन आहे. प्रदीप जाधव सुद्धा म्हणतायत आम्ही तरी कुठे मॅच सोडली, आम्हालाही जिंकायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न. हे धावांचं गणित तर आम्हालाही सोडवायचं आहे. गणित गुरु निमगाव मुसळगाव इंडियनच्या विरुद्ध या षटकाराने मॅचचं गणित बदलवलं. 13 बॉल 37. याचं तर या खेळाचं नावच क्रिकेट आहे. क्रेझी करतो, वेळ लावतो आणि तुम्हा आम्हाला सातत्याने मैदानात खेळून ठेवतो. आपण मैदानात असलं तरी याची दिवाणी असतो, ऑफिसला असलो तरी देखील थोडा वेळ कुठेतरी बाजूला जातो, काय स्कोर झालाय पाहतो. घरी असलो तरी देखील मॅचेस, या मॅच पाहतो, नाहीतर इंटरनॅशनल मॅचेस पाहतो. ऑफिसमध्ये असल्यावर देखील तेच, घरी असल्यावर तेच, मैदानात असेल तरी तेच. 365 दिवसापैकी एक दिवस तरी असा आहे की आपण क्रिकेटच्या खेळाची चर्चा नाही केली, कधीच नाही. त्याच्यामुळेच या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला अक्षरशः वेळ लावून सोडले आणि हेच वेळ घेऊन आलाय सिन्नर मध्ये. हो, कुठेही असेल तर आपण क्रिकेटची चर्चा करतो आणि म्हणूनच हा खेळ इंग्रजांनी भारतात आणला, परंतु तो आपला कधी झालं कळलंच नाही आणि आता भारतीयांच्या नसानसामध्ये भिनताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे ठराविक कालखंडामध्ये भारतीय क्रिकेटला स्टार्स मिळाले आणि त्या स्टार्सने आपल्याला या क्रिकेटच्या खेळाकडे आणखी जास्त जवळ आणलं. परंतु क्रिकेटचा देव ज्या वेळेला आला त्यावेळेला अख्खा भारत येडा झाला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. बिग हिट केलाय, फटका हवेत आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न, कॅच मात्र त्या ठिकाणी अगदी मोक्याच्या क्षणी पकडली गेली आहे आणि विकेट येते. विकेट नंबर 7. मॅक्सवेल सचिन उकाळे यांना देखील या ठिकाणी 4 कॅचेस घेतलेले आहेत त्यांनी. पहा, कोणी बॅटिंग करून मन जिंकून घेतं, कोणी बॉलिंग करून मन जिंकून घेतं, तर कोणी फिल्डिंग करून मन जिंकून घेतं. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 7वा धक्का जरूर बसलाय. 12 बॉल मध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. परंतु षटकाराची भाषा बोलायची झाली तर 6च मारायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम सिरसाट गोलंदाजीसाठी येतील, सुशांत येतात मात्र फलंदाजीसाठी. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये किशोर तपासे आहेत, ज्यांनी मात्र मोठे फटके सुद्धा खेळलेले आहेत. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 37. पहिल्या दोन्ही मॅचेस अगदी चुरशीच्या पाहायला मिळाल्या.
या मॅच मध्ये पुन्हा एकदा नव्याने चुरस निर्माण होईल का, त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. किशोर आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पॉइंटला खेळायचं होतं, परंतु अंपायर आमच्याकडे वळतात, कळवतात वाईट बॉल आहे. समीकरण बदलत आहे आणि तिसऱ्या पंचांची देखील मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलेली आहे. हा बॉल योग्य होता. समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. मॅच थोडीशी दूर चालली आहे, परंतु संपलेली नाहीये. प्रयत्न 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 केल्याशिवाय या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. प्रयत्न करा. यावेळेला बाहेर आले, कव्हरच्या क्षेत्रात निवडला, यास प्रयत्न केला आणि त्याचा फायदा इकडे झालाय. येतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकार तर आलाय. 10 चेंडू मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. 7 विकेट माघारी परतल्यात. हा विचार आता मनातून काढून टाकलाय. आम्ही दोघे आहोत ना मैदानात, आम्हाला दोघांनाच करायचंय, बाकी कोण येणार नाहीये. सुशांत आणि किशोर यांनी मनात कदाचित तेच केलं असेल, तेच ठरवलं असेल आणि त्याच निर्धाराने खेळतात. 6 बॉलमध्ये 14 वर किशोर तपासे खेळतायत. आयुष्यभरात कित्येक मॅचेस जिंकून दिल्यात, कित्येक स्पर्धा जिंकून दिल्यात, परंतु आज पुन्हा एकदा खेळावं लागेल, लढावं लागेल आणि झुंज देखील द्यावीच लागेल. समोर राम आहेत. याही वेळेला तेवढा चांगला फटका, परंतु फिल्डर आहेत पॉइंटला आणि त्यांच्याच दिशेने एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फटका चांगला होता, परंतु बॉलने पुन्हा क्षेत्ररक्षक शोधून काढला आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32. या 3 बॉल मध्ये जर का 1-2 मोठे फटके आले, मजा येईल मॅच मध्ये ज्यावेळेला शेवटच्या ओव्हरमध्ये गेली तर. पाहूया काय होईल. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, बॉल कमी गतीने केला. बॉल रिलीज करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यांची. गणेश शिरसाट आणि राम शिरसाट या दोघांकडून देखील एका वेगळ्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. कमी गतीने बॉल रिलीज करतायत, बॉल पुन्हा एकदा टर्न करतायत आणि जरी एक चौकार आला असेल त्यानंतरचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. 7 बॉलमध्ये 32. मॅच आता हळूहळू या ठिकाणी मुसळगाव इंडियन्सच्या दिशेने झुकू लागलेली आहे, कारण धावफलक आता लांब गेलाय. फक्त पाहूया, तरी देखील प्रयत्न करावेच लागणार आहेत. यावेळेला फटका खेळलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. कॅच मात्र हातातून निसटताना पाहायला मिळते आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि तब्बल 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. 58 धावा धावफलकावर आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि तिकडे पकडली गेली कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. आता मॅच जवळपास पूर्णत्वास आलेली आहे, कारण लक्ष आता खूप मोठं आवाक्याच्या बाहेर गेलंय. पाहूया, तरी क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. चमत्काराचीच अपेक्षा आता केवळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये 31. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
भाऊसाहेब आव्हाड येतात बॅटिंग करण्यासाठी. शेवटचं षटक आहे, केवळ औपचारिकता जवळपास इकडे शिल्लक राहिलेली आहे, परंतु पाहूया. मुसळगाव इंडियन्स विजयाच्या दिशेने समोर जर पाहिलं तर टीम गणित गुरु निमगाव बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल येताना पाहायला मिळेल. पहिल्या डावात मोठी धावसंख्या बनवली आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली. सुरुवातीपासून थोडा थोडा दबाव निर्माण केला. अगदी पहिल्या षटकापासून गोलंदाजाने दबाव निर्माण केला आणि त्यानंतर गणेश शिरसाट हे देखील की फॅक्टर राहिले. त्यांनी घेतलेल्या 4 विकेट या डावाचं एक विशेष वैशिष्ट्य राहिलं. फुलटॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हातातच जाईल. आणखीन एक धक्का बसतोय. विकेट नंबर 9. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची सिन्नरच्या वर्ल्ड कपच्या ट्रॉफी इकडे आलेल्या आहेत. वर्ल्ड कपचीच प्रतिकृती या ट्रॉफीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाला जिंकाविषयी वाटणारी, खेळाविषयी वाटणारी, हवी हवीशी वाटणारी, पाहाविषयी वाटणारी ही ट्रॉफी मुख्य मंचावर आगमन झालंय. 3 चेंडू केवळ बाकी आहेत. राहुल नरवडे 9 विकेट माघारी परतलेले आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु बॅट तर फिरवली. इकडे पाहूया, वेगात धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. किशोरजी म्हणतायत जाता जाता मी एकदा एक दुसरा मोठा फटका मारून पाहतो, कारण वर्षभर या आठवणी रेंगाळत राहतात या स्पर्धेच्या. जिंकली आहे ना मुसळगाव, जिंकली वाटतं. नाही कधीतरी जिंकली एकदा मुसळगाव नाव.